आता सध्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत बोलत आहेत. थेट जाऊ. आज आपण सामनाचा अग्रलेख वाचला असेल. आम्ही तीच भूमिका मांडलेली आहे की शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत, विशेषतः MSP मिनिमम सपोर्ट प्राईस आणि याशिवाय इतर काही मागण्या आहेत, त्यातलं मिनिमम सपोर्ट प्राईस हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा देशभरातला आहे. मी स्वतः 2 दिवस दिल्लीत होतो. माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वतीनं शेतकऱ्यांच्या काही नेत्यांशी माझी चर्चा झाली. शेतकऱ्यांचं जे नेतृत्व आहे ते साधारण यावेळेला पंजाबातलं आहे. पंजाबातून हजारो शेतकरी निघालेले आहेत आणि ज्या 4 प्रमुख बॉर्डर्स आहेत त्यातली शंभू बॉर्डर अंबालाच्या मागच्या बाजूला आहे आणि बाकी सर्व ठिकाणी पॅरामिलिटरी फोर्स, अर्धसुरक्षा बल ज्याला आपण म्हणतो, पोलीस आणि इतर सशस्त्र सेना तिथे उभ्या केलेल्या आहेत. तरीही शेतकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. ज्या 5 शेतमालाविषयी पियुष गोयल यांनी प्रस्ताव ठेवलेला आहे MSP संदर्भात, तो शेतकऱ्यांनी फेटाळला आहे. कारण संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांसाठी तो योग्य नाही. कापूस असेल, उडद असेल, इतर काही मका आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये द्राक्ष आहेत, महाराष्ट्रामध्ये कांदा आहे, कापूस आहे. महाराष्ट्रातलं सुद्धा शेतीचा प्रश्न हा अत्यंत गंभीर आहे. देशातल्या राज्यानुसार शेतकऱ्यांचे प्रश्न आणि उत्पादनं वेगळी आहेत. अशा वेळेला देशातल्या शेतकरी नेत्यांनी एकत्र यावं आणि ह्या विषयावरती एकत्र येऊन सरकारकडे मागणी करावी, अशी त्या शेतकऱ्यांची भूमिका आहे. शेतकरी जर पुढे गेले बॉर्डर क्रॉस करून, तर त्यांच्यावर गोळ्या झाडण्याची तयारी सरकारनं केलेली आहे, ही माझी माहिती आहे. पण त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये दिल्लीच्या दिशेने येऊ द्यायचं नाही असं सरकारने ठरवलं आहे. शेतकऱ्यांचे मुर्दे पडले तरी चालतील, पण शेतकऱ्यांच्या MSPला देण्यासाठी सरकार आपल्या तिजोरीत हात घालणार नाही. सरकारकडे इलेक्ट्रॉल बॉन्डच्या रूपानं भरपूर पैसे आहेत भाजपकडे, हजारो कोटी. PM केअर फंडामध्ये लाखो कोट्यावधी रुपये पडलेले आहेत. अडाणीला देण्यासाठी हजारो कोटीचे व्यवहार होत आहेत. पण शेतकऱ्यांच्या MSPसाठी जे साधारण 2.25 लाख कोटी लागणार आहेत, त्यासाठी सरकार कोणत्याही प्रकारची तरतूद करायला तयार नाही. आणि त्याच्यामुळे आज पंजाबचा शेतकरी उठला आहे. हळूहळू उत्तर प्रदेश, हरियाणा हा हिंदी पट्ट्यातला शेतकरी पुढे जातो आहे आणि देशभरातील शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ते लढत आहेत. त्यांच्यामुळे त्यांची अपेक्षा योग्य आहे की देशातल्या शेतकऱ्यांना, विशेषतः महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी त्यांना पाठिंबा द्यावा. आणि मी आत्ता या विषयावरती उद्धवजींशी बोललो. सकाळी उद्धवजी इतर नेत्यांशी चर्चा करते. शेतकऱ्यांची या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची दिशाभूल सुरूच आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये दिंडोरीच्या खासदार भारती पवार यांच्याविरुद्ध फार मोठं आंदोलन सुरू आहे. फसवणूक या निर्यात बंदीच्या संदर्भात संपूर्ण देशभरात सुरू आहे. पण महाराष्ट्र आणि पंजाब हे 2 कृषीप्रधान राज्य आहेत. तिकडल्या शेतकऱ्यांच्या उत्पादनावर देशाचं पोट भरलं जातं, पण त्यांचीच फसवणूक होते. तर मराठा आरक्षण जे काल देण्यात आले आहे 10%, ते हे आरक्षण टिकेल असं तुम्हाला वाटतंय का? कारण का शरद पवार यांनी देखील यासाठी असं वक्तव्य केलं, 2014 आणि 2018चं जी तरतूद केली होती विधेयक ते परत मांडण्यात आलं. फसवाफसवीचा खेळ आहे आणि ही फसवाफसवी मराठा आरक्षणापासून ते चंदीगडच्या महापौर पदापर्यंत, निवडणुकापर्यंत सर्वत्र देशात फसवाफसवी सुरू आहे. भारतीय जनता पक्ष हा फसवाफसवीच्या पायावर उभा आहे आणि ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. माझ्या माहितीप्रमाणे आत्ता
दुपारी 12 वाजता जरांगे पाटलांनी त्यांच्या राज्यातल्या प्रमुख लोकांची बैठक बोलावलेली आहे आणि त्यात ते पुढील आंदोलनाची दिशा मांडतील. याचा अर्थ असा आहे, काल सरकारनं जो एक फसवणुकीचा प्रकार केला 10% आरक्षणाचा, तो मराठा समाजाला अजिबात मान्य नाही. त्यांना वाटते त्यांची फसवणूक झाली, सरकार त्यांचं समाधान करण्यात अपयशी ठरलेलं आहे. अशा वेळेला उद्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था निर्माण झाली तर सरकार गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांच्याप्रमाणे फक्त वरातीमध्ये नाचणार आहे का? हा प्रश्न आहे. मंत्री नाचत आहेत रस्त्यावर आणि जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे. हा मराठा समाज अस्वस्थ आहे. हे असं नाचून का प्रश्न सुटणार आहेत का? महाराजांची शपथ घेतली होती. महाराजांची शपथ खोटी आहे. बाळासाहेब ठाकरेंची यांनी अनेकदा शपथ घेतलेली आहे, आम्ही शिवसेना सोडणार नाही म्हणून. ह्या लोकांनी बाळासाहेबांच्या समाधीसमोर, बाळासाहेबांच्या मातोश्रीतल्या खुर्चीसमोर यांच्या शब्दांवरती काय विश्वास ठेवत आहे? कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू शकते. हा. किंवा इंडिया आघाडी असेल किंवा महाविकास आघाडी असेल, त्या बैठकांना कुठेतरी ब्रेक लागला? अजिबात नाही. महाविकास आघाडीच्या बैठका सुरू आहेत, एकमेकांशी संपर्क चालू आहे, जागा वाटपाचा तिढा सुटलेला आहे. लवकरच मला असं वाटतं राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात येण्याआधी जागा वाटप पूर्ण झालेलं असेल. वज्रमुख सभा असेल किंवा महाविकास आघाडीच्या सभा आहेत, या देखील होणार होत्या, मात्र अद्यापही त्याची काही घोषणा होतील ना, होतील. आता हे मध्ये महाराष्ट्रातले तुम्ही पाहताय आंदोलनं सुरू आहेत. उद्धव साहेबांचे दौरे आम्ही काही ठिकाणी रद्द केले मराठवाड्यातले या सगळ्या प्रकारामुळे. तरीही उद्या आम्ही सकाळी माननीय उद्धव ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर निघालेले आहेत. साधारण त्यांचा 3 दिवसाचा दौरा आहे. नांदेडला उतरून ते हिंगोली, परभणी अशा भागात उद्या तुम्हाला पूर्ण दौरा मी देईन त्यांचा. पण उद्या सकाळी ते मराठवाड्यातल्या दौऱ्यावर उद्धव साहेब निघालेले आहेत. प्रोटेस्ट चल रहा है, किसानों का प्रोटेस्ट चल रहा है और सरकार की तरफ से कहा गया कि शांति की बात सरकार बोल रही है. किससे शांति? मतलब पीस टॉक की बात कर रही है किसके साथ? किसानों के साथ. किसानों को पीस टॉक की ज़रूरत नहीं है. किसानों को MSP की ज़रूरत है. मिनिमम सपोर्ट प्राइस, पेंशन. हाँ, और जो किसान 2020 के आंदोलन में मारे गए हैं, 700 किसान की डेथ हो गई है, उनके परिवार के एक सदस्य को नौकरी. लखनपुर खीरी में अजय मिश्रा टेणी और उनके लोगों ने जिस किसानों को मारा है, कुचला है, उनको पूरी तरह से नुकसान भरपाई. ये किसानों की बहुत ही महत्वपूर्ण मांग है. कौन से पीस टॉक की बात सरकार कर रही है? कौन सा पीस टॉक? आप क्या किसानों को अपना गुलाम मान रहे हो? आप जालियनवाला बाग करने वाले हो क्या किसानों के बारे में? जिस तरह से बॉर्डर पर पैरामिलिट्री फोर्सेस लगाया है, अब तो सिर्फ ये लाना बाकी है मिसाइल्स उनके ऊपर दागने के लिए. किसान क्या देशद्रोही है क्या? देश के दुश्मन है? बात करो उनसे और मसला निकालो, हल करो. इलेक्ट्रॉनिक बॉन्ड के बारे में कहा और प्रधानमंत्री जो फंड है उसके बारे में देखिए, MSP अगर किसानों को देने पड़ती है, उनकी जो मांग है जिस उत्पादन के बारे में, तो 2.25 लाख करोड़ का ज़्यादा उनके ऊपर बोझ आ सकता है. और मुझे लगता है हमारे जो विश्वगुरु है, जो अपने देश को सबसे बड़ी अर्थव्यवस्था बनाने जा रहे हैं विश्व में और पूरे विश्व में घूम रहे हैं, उनके लिए 2.25 लाख करोड़ कोई बड़ी रकम नहीं है. गौतम अडानी को बुलाइए, उनके खिस्से में हाथ डालिए, सरकार का ही पैसा है ना, सब निकालिए और किसानों को दीजिए. क्यों नहीं दे रहे हो आप? इलेक्ट्रल बॉन्ड के लिए आपके पास 10,000 करोड़ आपको मिलता है आपके पार्टी को. PM केयर फंड में 2 लाख करोड़ जमा होता है, अथा पता नहीं किससे आता है. लेकिन जब किसान अपनी मांग के लिए सड़क पर उतरते हैं तो उनको रोका जाता है, उनके ऊपर टीयर गैस छोड़े जाते हैं, उनके ऊपर बंदूकें चलाई जाती है. तो ये पीस की बात जो है वो आप करिए. बोले महाराष्ट्र मराठा आरक्षण को लेके
जो कल आया है फैसला उसको मराठा आरक्षण का फैसला नहीं है, हम सभी ने मिलकर एक प्रस्ताव मंजूर किया है, एक विधेयक मंजूर किया है, एक बिल मंजूर किया है कि मराठा समाज को भी 10% आरक्षण उसमें आप लागू होगा। लेकिन जो नेता है मराठा समाज के, उनको ये मंजूर नहीं है। और आज वापस मुझे लगता है मनोज जरांगे पाटिल जो उनके नेता है, उसने आज सभी की बैठक बुलाई है उनके कार्यकर्ताओं की, और उसने ये प्रस्ताव ठुकरा दिया है। तो अब सरकार की जिम्मेदारी है। सरकार तो क्या चंडीगढ़ के मेयर से लेकर मराठा आरक्षण तक सबको उल्लू बना रही है ना, तो आपकी जिम्मेदारी है। सर, जिस तरह से महाविकास आघाड़ी की बात हो रही है, सर महाविकास आघाड़ी की बात हो रही है, शिवसेना के अपनी सीटें डिक्लेयर करेगी इलेक्शन की, किस तरह से? हम सब मिलकर सीटें डिक्लेयर करेंगे। महाविकास आघाड़ी महाराष्ट्र में जो है, चाहे कांग्रेस है, चाहे शिवसेना, चाहे राष्ट्रवादी कांग्रेस, चाहे वंचित बहुजन आघाड़ी, हम सब मिलकर अपनी सीटें डिक्लेयर करेंगे, एक साथ डिक्लेयर करेंगे। चंडीगढ़ का जो मामला है, बीजेपी का फॉर्मूला बनाएगा 340 पार, 370 पार, ये फॉर्मूला बीजेपी इलेक्शन में यूज करेगी, तो चंडीगढ़ में यूज किया है सर। अब तक 10 साल में यही फार्मूला यूज किया है और इसीलिए आपको जीत मिली है। चाहे विधानसभा हो, चाहे लोकसभा हो, चाहे छोटा चुनाव हो, यही चंडीगढ़ फार्मूला जो एक्सपोज हुआ है, यही फार्मूला से आप लोग जीतते आए हैं। ना मोदी की लहर है, ना राम की लहर है, हाँ, ना मोदी की लीडरशिप है, ना आपका संगठन है। ये सब चोरी का मामला अब सामने आया है। उद्धव ठाकरे जी का बयान आया कि मैं खुश हूँ जो महाराष्ट्र आरक्षण। हम सब खुश है, लेकिन हम सब खुश है। हम विधानसभा में इस प्रस्ताव को हमने समर्थन दिया है, लेकिन अब लोगों ने स्वीकार करना चाहिए, बस इतने हमारे कहना है। बाबा सिद्दीकी जो गए थे दूसरी पार्टी में, अब जिशान सिद्दीकी ने भी कांग्रेस को छोड़ दिया है। आपका भी सीट को लेकर सवाल आया था सर, क्या कहना चाहते हैं? सर, जेपी नड्डा आज मुंबईत आहे। भाजपचे वरिष्ठ नेते वारंवार महाराष्ट्राचे दौरे करतात, मुंबईत येतात, मोदी झालं, अमित शाह झालं। महाराष्ट्राची भीती वाटते त्यांना। महाराष्ट्रामध्ये ताकद आहे देशाची, त्यांची सत्ता जी आहे जुलमी सत्ता, हुकुमशाही उलथवून टाकण्याची। महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, हरियाणा ही जी प्रमुख राज्य आहेत, या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाला अजिबात स्थान नसून हीच राज्य भारतीय जनता पक्षाची सत्ता उलथवून टाकेल। त्यात महाराष्ट्र महत्त्वाचं राज्य आहे। चला, थँक्यू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।